नमस्कार, मी राजेश शालकर. लोकशाही निर्मित आजच्या या विशेष चर्चेमध्ये मनःपूर्वक स्वागत. आज आपण चर्चा करत आहोत माझी संस्था माझा अभिमान या अभियानांतर्गत आपण आज संवाद साधतोय. आज आपल्याबरोबर जी संस्था आहे ती संस्था पुण्याची आहे. चितोडवाणी समाज प्रगती प्रतिष्ठान पुणे आणि या संस्थेचे आज आपल्याबरोबर अध्यक्ष आहेत धीरज पाटील आणि त्याचबरोबर सचिव आहेत जगदीश गजऋषी आणि उपाध्यक्ष ज्योतिताई वाणी. हे तिघेही आज आपल्या बरोबर आहेत. आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत, त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत या प्रगती प्रतिष्ठान मार्फत कशा पद्धतीने कार्य चालतं. आणि नुकतंच येणाऱ्या नोव्हेंबरमध्ये त्यांनी युवक युवती परिचय मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. वधूवर युवक युवती परिचय मेळाव्याचं आयोजन पुण्यामध्ये केलेलं आहे. ह्या मेळाव्याचं काय उद्दिष्ट आहे, यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, कशा पद्धतीचा हा युवक युवती परिचय मेळावा होणार आहे, कोण कोण आमंत्रित आहेत, हे सगळं आज आपल्याला त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. मी सुरुवातीला आपल्या तिघांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. नमस्कार राजेशजी. सर्वप्रथम मी लोकशाही परिवार आणि आपल्या समाज बांधवांना येणाऱ्या विजयादशमीच्या आणि दसऱ्याच्या शुभेच्छा देऊ इच्छितो लोकशाहीच्या माध्यमातून. जगदीशजी आणि ज्योतिताई आणि धीरजजी, तुमचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. धन्यवाद दादा. धीरजजी, आम्ही तुमच्याकडनं सुरुवातीला चितोडवाणी समाज प्रगती प्रतिष्ठान ही संस्था काय आहे, किती वर्षापासून स्थापन आहे, कशा पद्धतीचं कामकाज चालतं, हे थोडक्यात आपल्या साऱ्या दर्शकांना तुम्ही सांगा. नक्कीच राजेदा. चितोडवाणी समाज प्रगती प्रतिष्ठान ही संस्था म्हणून जरी 2008 साली रजिस्टर झाली असली तरी या संस्थेचं कार्य हे 1966 सालापासून चालू झालेलं आहे. इथे जे स्नेहसंमेलन होत होतं हे 1966 सालापासून सुरू झालेलं आहे. इथे सिंहगड रोडवर जे विठ्ठलवाडीचं जे मंदिर विठ्ठल मंदिर आहे तिथे सुरुवात प्रथम हे आपल्या समाजाचे बांधव हे एकत्र येत होते. तिथे ते स्वतः डाळबट्टी जे आपल्या खानदेशचं स्पेशल आहे ते तिथे करत होते. कालांतराने त्याचे स्वरूप बदलत गेले. 1983 साली हाच कार्यक्रम इम्प्रेस गार्डन इथे व्हायला लागला आणि त्याचा खर्च जवळपास तेव्हाचा 1200 रुपये, 100 लोकांचा खर्च म्हणजे जवळपास 12 रुपये पर पर्सन असा तेव्हाचा खर्च होता. आणि हा कार्यक्रम वधूवर मेळावा जो आपण म्हणतो हा कार्यक्रम खूप पूर्वीपासून चालू आहे. DS गडे हे आमचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांनी 2008 साली या संस्थेला रजिस्टर्ड संस्था आणि मान्यतापूर्व संस्था म्हणून त्यांनी उदयास आणली. आणि तेव्हा त्यांना शरदचंद्रजी अठरावलकर असतील, आशाताई अठरावलकर असतील, विश्वाजी पाराशर असतील, शरद वाणी असतील, या सगळ्यांचं त्यांनी सहकार्य केलं आणि संस्था त्यांनी रजिस्टर करून घेतली. आणि तेव्हापासूनच हा कार्यक्रम वधूवर मेळावा जो आहे तो सुरू झाला. सुरुवातीला हा कार्यक्रम आमचा जो स्नेहसंमेलन असायचा त्या कार्यक्रमासोबतच असायचा, पण कालांतराने त्याच्यात बदल होत गेले. पूर्वी सुरुवातीला हा गार्डन मध्ये होता कार्यक्रम, नंतर हाच कार्यक्रम आपण हॉलमध्ये घ्यायला लागलो, नंतर AC हॉल आले, असे वेगवेगळे बदल त्याच्यात होण्यात आले. पण हा कार्यक्रम खूप जुना आहे, या सगळ्या लोकांची मेहनत आहे. आणि त्याच्यानंतर बजाज सर आणि दीपक वाणी हे त्याचे अध्यक्ष झाले. कालांतराने ते बदलले आणि या लोकांनी या कार्यक्रमाला एक कॉर्पोरेट रूप देण्याचा प्रयत्न केला आणि खूप चांगल्या प्रकारे सक्सेसफुल झाले. आणि या सगळ्यांनी आम्हाला एक ग्राउंड, एक स्पीच, आता सध्या क्रिकेट मॅच चालू आपण बघतोय की वर्ल्ड कप चालू आहे, तर स्पीच जे असते ग्राउंड त्याला खूप महत्व असतं. आणि हे स्पीच, हे ग्राउंड ह्या लोकांनी आम्हाला तयार करून दिलेलं आहे. DS गडे असतील, बजाज सर असतील, निळकंठजी बजाज आणि दीपकजी वाणी या लोकांनी आम्हाला ग्राउंड तयार करून दिली, एक व्यवस्था लावून दिलेली आहे. म्हणजे इथे आज अध्यक्ष धीरज पाटील, उद्या कोणी दुसरा जरी आला तरी व्यवस्था एवढ्या चांगल्या प्रकारे लावलेली आहे की त्याचा फक्त माणूस बदलेल पण कार्यक्रम जे आहे ते अशाच पद्धतीने चालतील अशी व्यवस्था त्यांनी लावून दिलेली आहे. ग्राउंड तयार करून दिलेलं आहे आणि आमचं फक्त काम आहे तिथे जाऊन 6 आणि 4 मारायचं. आणि ती आमची संस्था आणि आमचे सगळे विभाग प्रमुख असतील, आमची संपूर्ण कार्यकारिणी असतील, हे संपूर्ण याच्यात काम करतात. आमची जम्बो कार्यकारिणी आम्ही यावर्षी डिफाईन केलेली आहे. आम्हाला या संस्थेत आता मी जस्ट जानेवारीमध्ये अध्यक्ष झालेला आहे आणि जानेवारीपासून अध्यक्ष झाल्यापासून आतापर्यंत आम्ही 10 कार्यक्रम घेतलेले आहेत. 9 झालेले आहेत आणि 10वा कार्यक्रम म्हणजे आपला आता वधूवर मेळावा 26 जानेवारी 26 नोव्हेंबर दिवाळीनंतर लगेच आपण हा कार्यक्रम घेत आहोत. जे ग्राउंड तुम्हाला तयार करून दिलं, ज्या पिच वरती आपण हा सगळा कार्यक्रम करतात, आम्ही सचिव म्हणून तुमच्याकडनं जाणून घेऊ जगदीशजी की आपण वधूवर परिचय मेळावा आता जो होऊ घातलेला या व्यतिरिक्त कोणकोणत्या प्रकारचे कार्यक्रम आपले होत असतात? वधूवर मेळावा हा एक त्यातला कार्यक्रम आहे. दरवर्षी आम्ही स्नेहसंमेलन आपल्या समाजाचे गेट टुगेदर करतो. ते जानेवारी महिन्यात ठेवलेलं असतं. जनरली आमचा 26 जानेवारी हा दिवस फिक्स आहे की त्या 26 जानेवारीला सगळ्यांना सुट्या असतात, त्या दिवशी आम्ही हा कार्यक्रम करतो.
त्याच्या व्यतिरिक्त आम्ही यावर्षी जी नवीन कार्यकारिणी झाली आहे, यांनी असं ठरवलंय की दर महिन्याला आपल्या समाजाच्या व्यक्तींना शैक्षणिक, व्यावहारिक, औद्योगिक ह्या प्रकारचे जे काही ऑनलाईन पद्धतीने कार्यक्रम घ्यायचे, तसंच महिलांसाठी महिला दिन साजरा करण्यात येतो. त्यानंतर महिलांचे जे काय आता गणपती उत्सव झाला, त्यामध्ये गणपती उत्सवाचे रांगोळी स्पर्धा, डेकोरेशन स्पर्धा ह्या घेण्यात आल्या. त्याच्यानंतर आता जे काही आपल्या खानदेशामध्ये जो प्रसिद्ध कार्यक्रम आहे बाहुबलींचा किंवा भोंडला जिथं पुण्यामध्ये म्हणतात, तो भोंडल्याचाही कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. तसंच प्रत्येक विभागामध्ये आपण असं ठरवलेलं आहे की त्या विभागात प्रमुखांनी प्रत्येक आम्ही पुण्यामध्ये 4 विभाग केलेले आहेत. त्या 4 विभागांमध्ये आम्ही ठरवून दिलेलं आहे की तुम्ही त्या त्या विभागामध्ये काहीतरी नवीन कार्य करा आणि हे सगळ्यांचं कार्यक्रम जे वर्षभरात चालणार आहेत त्याचा रिव्ह्यू आम्ही 26 जानेवारीचा जो गेट टुगेदर पुणे आणि पुणे परिसराचा लोकांना जे एकत्रित करणार आहे संमेलनाच्या दृष्टीने, त्यावेळेस आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम आणि संपूर्ण वर्षभरात जो काही कार्यक्रम प्रत्येक विभाग प्रमुखाने घेतलेला आहे त्या त्या एरियामध्ये त्याचा रिव्ह्यू घेणार आहोत आणि त्याप्रमाणे आपण पुढची वाटचाल करणार आहोत. यामध्ये विशेषतः म्हणजे आपल्याला फक्त पुण्यापुरता मर्यादित नसून आम्ही हा ऑनलाईन काही कार्यक्रम घेतो. त्या ऑनलाईन कार्यक्रमातून पुणे सोडून भारतभर किंवा बाहेरच्या देशातील जे काही लोक असतील त्या लोकांना सुद्धा याचं जाणीव व्हावी आणि त्यांना सुद्धा मार्गदर्शन मिळावं म्हणून आम्ही बरेचसे कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने घेतोय. म्हणजे वर्षभर तुम्ही समाजापुढे हे सगळे कार्यक्रम ठेवत असतात आणि हे सगळे सुरू असताना पुणे हे खूप स्कॅटर्ड आहेत. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात पसरलेलं आहे. आणि मी असं पाहिलं की आपला समाज ही पहिलं असं युनिक असं असेल की वाढ होईल. तुमच्या बोलण्यात पण आलं जगदीशजी, की एक जम्बो कार्यकारिणी तुम्ही तयार केली आहे. धीरजजी तुम्ही पण बोललात. तर हे सगळं करत असताना उपाध्यक्ष म्हणून ज्योतिताई कशा प्रकारची रचना आहे? म्हणजे पुण्यामध्ये स्कॅटर्ड असलेला आपला सगळा समाज, या समाजाला एकत्र एका याच्यात गुंफण्यासाठी तुम्ही जी जम्बो कार्यकारिणी केलेली आहे, त्या कार्यकारिणीचं स्वरूप कसं आहे? आणि म्हणजे मला जे माहिती आहे तुम्ही वेगवेगळ्या एरिया वाईज काहीतरी यंत्रणा तयार केली. ती कशा प्रकारची आहे जरा सविस्तर सांगा ना. ज्योतिताई? चितोडे वाणी समाज अंतर्गत कार्यकारिणीनुसार म्हणजे आम्ही जे काम करतो आहे तर त्या कामांमध्ये आम्ही सगळे विभाग ठेवलेले आहेत विभागवार. म्हणजे आता नगरला आहे किंवा पिंपरी चिंचवडचा एक विभाग आहे, पुण्याचा म्हणजे पुण्याचा मेन विभाग आहे, बिबडेवाडी आहे, कात्रज आहे आणि मग या विभागांमध्ये आम्ही प्रत्येकाला त्याची जबाबदारी दिलेली आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा निवड केलेली आहे विभाग प्रमुखांची. ते विभाग प्रमुख आपल्या एक टीम तयार केलेली आहे त्यांनी सुद्धा आणि त्या टीम अंतर्गत ते त्या त्या विभागामध्ये आपापले कार्यक्रम घेत असतात आणि त्या कार्यक्रमाचे जे काही अपडेट्स आहेत ते अपडेट्स आपल्यापर्यंत सगळ्यांपर्यंतच पोहोचतात की समजा बिबडेवाडीला आज हा कार्यक्रम झाला, मध्यंतरी आता नवरात्र उत्सवामध्ये पठण म्हणजे स्त्री सुक्त पठणचा कार्यक्रम झाला तर तो सुद्धा आपल्यापर्यंत आला. म्हणजे लोकांपर्यंत ऍक्च्युअली याच्या मागचा उद्देश असा आहे की लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण काय केलं पाहिजे यासाठी हे सगळे विभाग केलेले आहेत. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष असतील, सचिव असतील, हे तर आहेतच, परंतु सगळ्यांपर्यंत जर आपल्याला पोहोचायचं असेल तर आपण असे काही विभाग नेमले पाहिजे किंवा व्यक्ती नेमल्या पाहिजे अशी कल्पना त्यावेळी झाली आणि त्यामुळे धीरजजी पाटील आणि आम्ही सगळ्यांनी मिळूनच वेगवेगळ्या विभागांमध्ये म्हणजे प्रत्येक क्षेत्रागणिक पुण्यामध्ये सुद्धा प्रत्येक क्षेत्रागणिक आम्ही असे विभाग नेमलेले आहे. मला असं वाटतं की हे विभाग जसे पुण्यामध्ये आहेत तसे सगळीकडे जर झाले तर लोक एकत्र येतील आणि संवाद साधला जाईल. संवाद साधणं महत्वाचं आहे. पूर्वी आपल्याला माहिती आहे की रावेरचा रथ असायचा तर सगळेजण एकत्र यायचे आणि त्यानिमित्त काय व्हायचं की सगळे एकमेकांना बघायचे, लग्न किंवा वधूवर मेळावे घेण्याची त्यावेळेस गरज नव्हती, पण तो एक वधूवर मेळाव्यासारखाच प्रोग्राम व्हायचा. तर याच्या पुढे जाऊन मी असं म्हणेल की या विभागांना हे काम दिलेलं असल्यामुळे प्रत्येक विभाग अगदी चांगल्या पद्धतीने काम करतोय आणि प्रत्येक विभाग म्हणजे आता जानेवारी पासून हे जे विभाग निश्चित झालेले आहेत ते जानेवारी पासून तर आता नोव्हेंबर पर्यंत म्हणजे जवळजवळ 7-8 9-10 महिने 11 महिने होतील. प्रत्येक याच्यामध्ये म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये काय प्रोग्राम्स आहे तो ते विभाग सांगत असतो. मध्यंतरी झालेला म्हणजे वाघोलीला झालेला एक प्रोग्राम आहे, त्यांनी चांगल्या पद्धतीने तो प्रोग्राम केला. त्यानंतर
आता म्हणजे प्रत्येक ठिकाणी असे प्रोग्राम होतात आणि लोक एकत्र येत आहेत. लोक एकत्र येणं महत्वाचं आहे मुळात. आपण व्हॉट्सअपद्वारे, हे डिजिटल युग आहे आणि मग त्याच्यामध्ये आपण व्हॉट्सअपद्वारे ऑनलाईन माध्यमातून संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो, पण त्याचा एवढा प्रभाव पडत नाही जेवढं तुम्ही दोन व्यक्ती प्रत्यक्ष भेटतात, बोलतात, एकमेकांचे संवाद एकमेकांना सांगतात आणि एकमेकांच्या भावना एकमेकांना सांगितल्याशिवाय ते कळत नाही. म्हणून प्रत्यक्ष येणं महत्वाचं असतं आणि म्हणून संवाद साधण्यासाठी व्यक्ती एकत्र येणं महत्वाचं आहे मला असं वाटतं. म्हणून आम्ही हे विभाग करून प्रत्येक व्यक्तीपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो आहे. जसं पुण्यामधले व्यक्ती एकत्र येत आहे तसंच आपण सगळ्या गावांचे सगळेच लोक एकत्र करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि मुळातच हे लोक एकत्र येणं महत्वाचं आहे. यायलाच पाहिजे, प्रत्यक्ष भेटायला पाहिजे, अशी संमेलनं व्हायला पाहिजे. त्यानिमित्ताने आपण प्रत्यक्ष एकमेकांना भेटू, बोलू आणि तिथे आपले प्रश्न सुटतील असं मला वाटतं. खूप छान ज्योतिताई. हे सगळे एवढे कार्यक्रम करत असताना आता धीरजजी तुमच्याकडे मी पुन्हा परत येईल आणि तुमच्याकडनं अशी अपेक्षा व्यक्त करेल की 26 तारखेला जो कार्यक्रम होतो आहे आणि तो 26 तारखेच्या कार्यक्रमाचं प्लॅनिंग कसं आहे, नियोजन कसं आहे, कोणाकोणाला आपण आमंत्रित केलेलं आहे, वधूवर परिचय मिळावा हा म्हटलं तर खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. हा प्रत्येकाच्या आयुष्याचा टर्निंगचा विषय आहे आणि त्याला तुमच्या प्रगती प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी वेगवेगळ्या म्हणजे लाईव्ह रित्या कार्यक्रम म्हणजे समोर प्रत्यक्ष प्रत्येकाने उपस्थित राहावं आणि त्या वधूवर परिचय मेळाव्यात सहभागी व्हावं या उद्देशाने आपण करत असतात. काय स्वरूप आहे, कशा पद्धतीचा कार्यक्रम आहे, कुठे होत आहे, किती वाजेपासून किती वाजेपर्यंत आहे, कोणी येणं अपेक्षित आहे, त्याला फी किती आहे, जरा सविस्तर सगळं आपल्या दर्शकांना आणि आपल्या समाजातील सगळ्या समाज बांधवांना धीरजजी तुम्ही सांगा. नक्कीच राजदादा. वधूवर मेळावा म्हटलं की याची तयारी आमची जवळपास 4 महिन्यापासून अगोदरच झालेली असते. कारण लोकांना तारीख देणं, कारण आउट ऑफ इंडियातून आम्हाला फोन येणं चालू होतात, कारण त्यांना सुट्या घ्यायच्या असतात, कारण सुट्टी घेऊनच ते इकडे येऊ शकतात आणि तो कार्यक्रम अटेंड करू शकतात. तर 4 महिन्या अगोदरच आम्हाला याची डेट फायनलाइज करावी लागते. तिथून खरोखर या कार्यक्रमाची सुरुवात होते, कारण 4 महिन्या अगोदरच तुम्ही डेट ठरवणे, हॉल बुकिंग असतं, जेवणाची व्यवस्था असते आणि त्याच्यानंतर आपले पुस्तक छपाई, असं बरेच त्याच्यात भाग असतात आणि वेगवेगळे डिपार्टमेंट आमचे वेगवेगळे विभाग प्रमुख आमचे कार्यकर्ते सांभाळत असतात. आपण आता बघतोय की म्हणजे आपला नवरात्र उत्सव आता जवळपास संपण्यात आला, दसरा आला, पण अजूनही कुठेही लग्न जुळतं असं आपल्या कानावर येत नाहीये, कारण लोकांमध्ये संवाद होत नाहीये. आणि संवाद घडून आणण्यासाठी सगळ्यात पहिलं म्हणजे लोकांमध्ये संवाद होणं, एकत्र येणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि एकत्र आल्यानंतरच आपण हा लग्नाची म्हणजे मुला-मुलींमध्ये सुद्धा बोलणं होणं गरजेचं आहे आणि पालकांमध्ये सुद्धा. तर आपण जे नियोजन असतं कार्यक्रमामध्ये आपण आई वडिलांना सुद्धा वेगळा बोलायला वेगळा चान्स मिळतो, मुला-मुलींना एकत्र बोलण्याचा वेगळा चान्स मिळत असतो आणि एकत्र सगळ्यांना बोलण्याचा सुद्धा वेगळा चान्स, असं वेगवेगळे आपण त्याच्यात सेशन्स असतात. 3 ते 4 सेशन्स असतात. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये काय आहे, वडील म्हणून मुलाच्या वडील म्हणून काय अपेक्षा आहे, मुलीचे वडील म्हणून काय अपेक्षा आहे, या सगळ्या गोष्टी तिथे डिस्कस केल्या जातात. हा कार्यक्रम जवळपास आमचा सकाळी 9 वाजता चालू होतो आणि दुपारी 4 वाजेपर्यंत आमचा हा कार्यक्रम 6 ते 7 तासाचा होतो. जेवणाचा वेळ सुद्धा आपण वाया घालवत नाही, कारण आपण सगळ्यात पहिल्यांदा आई वडिलांना जेवायला सोडतो, तेव्हा आपण मुला-मुलींशी बोलत असतो, तेव्हा त्यांच्याशी चर्चा करतो आणि सगळ्यात मुलं मुली सगळ्यात जास्त मोकळे बोलतात तर त्या कार्यक्रमामध्ये, कारण आई वडील कोणीही नसतात आणि खूप मनमोकळ्याप्रमाणे आणि खूप चांगल्या प्रकारे तो कार्यक्रम होत असतो तेव्हा. आणि तो सगळ्यात ते सेशन मला सगळ्यात आवडतं, कारण मी आज 6 ते 7 वर्ष मी आणि ज्योतिताई हा कार्यक्रम आम्ही स्वतः अँकरिंग करत असतो. त्याच्यामुळे सगळ्यात चांगलं सेशन होतं. तर त्या मुलं मुली जेव्हा एकत्र असतात आणि आई वडील नसतात तेव्हा ते खूप चांगल्या पद्धतीने बोलतात, खूप मोकळ्या पद्धतीने बोलतात आणि त्यांना काय अपेक्षा आहे ते खूप चांगल्या पद्धतीने सगळ्यांसमोर मांडतात. आणि कार्यक्रमाचं नियोजन आणि किती लोक येणार आहे सगळ्यांपर्यंत आमचे फोन जातात, किती जण येणार आहे, कारण पुण्यासारख्या ठिकाणी नियोजन करणं म्हणजे थोडंसं खर्चिक दृष्टिकोनातून, कारण पुण्यात म्हटलं की हॉलचा खर्च आणि जेवणाचा खर्च हा खूप जास्त असतो, तर आपण नियोजन करणं हे खूप गरजेचं असतं. तर त्याच्यासाठी आम्ही अगोदर सगळ्यांना फोन करतो, तुमच्या घरातून किती जण येणार आहेत, आणि आपण इथे फक्त मुलगा किंवा मुलगी यांच्यासोबत फक्त 2 जणांना तसं ऑफिशियली अलाउड असतं. 3ऱ्या जणांसाठी आपण थोडीशी कॉस्टिंग जास्त करतो, कारण आपल्याला अपेक्षित लोकच त्या कार्यक्रमाला आयोजित अपेक्षित आहेत, कारण लोकांची गर्दी वाढली तर त्यामध्ये मुलं आणि मुली हे कुठेच दिसत नाही. पण हा कार्यक्रमामध्ये फक्त मुलगा आणि त्याचे पालक 2 जण सोबत असा हा कार्यक्रम असतो आणि त्यांच्या पुरताच हा मर्यादित असल्यामुळे कसं असतं की प्रत्येक जण फक्त त्या विषयावरच बोलत असतो त्या दिवशी आणि प्रत्येकाचा जर काही ते आपल्या मनात विचार घेऊन आलेले असतात, त्यांच्या ज्या अपेक्षा असतात त्या त्यांच्या बऱ्याच प्रमाणात तिथे पूर्ण झालेल्या असतात या कार्यक्रमाच्या दृष्टिकोनातून. आणि ह्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आपण
आपले चिवास मराठीचे अध्यक्ष अविनाशजी खारूड आणि आपण स्वतः राजेशजी, आपण स्वतः या कार्यक्रमाला आम्ही आमंत्रित केलेलं आहे आणि आपण यात तीळ मात्र शंका नाही. धीरजजी, जसं तुम्ही हे सगळं सांगितलं, परंतु थोडा एक असा भाग असतो की परदेशातून फक्त वधूवर परिचय मिळवण्यासाठी यायचं, पूर्ण दिवसभर त्या ठिकाणी यायचं, पूर्ण प्रोग्राम झाल्यानंतर पुन्हा परत जायचं. हा जो खर्च असतो, हा सगळा खर्च किंवा वेळ किंवा श्रम हे सार्थकी म्हणजे योग्य पद्धतीने त्याला मार्ग देण्याच्या दृष्टिकोनातून किती आवश्यक आहे? अशा पद्धतीचा कार्यक्रम म्हणजे अ, प्रत्यक्ष उपस्थित राहून या कार्यक्रमाला उपस्थित राहणं का गरजेचं आहे? याचं उत्तर तुम्ही काय द्याल? तर प्रत्यक्ष भेटीमुळे एकमेकांमध्ये विचारांची देवाणघेवाण होते. बरोबर. आपण फोनवर बोलणं आणि मी तुम्हाला जेव्हा प्रत्यक्ष येऊन भेटतो तेव्हा आम्हाला वहिनींच्या हातचा चहा सुद्धा मिळतो आणि आपण जे मनमोकळेपणाने बोलतो ते आणि फोनवर बोलण्याचा खूप फरक आहे. तर मनमोकळेपणाने इथे आपापले विचार आणि जेव्हा 3 ते 4 तास 5 तास मुलगा आणि मुलगी समोर असतात तेव्हा आम्ही बरेचसे प्रश्न सुद्धा त्यांना विचारतो. त्यांच्या मनातली त्यांची टेंडन्सी काय, त्यांचे थिंकिंग काय, या सगळ्या गोष्टी आपण 4 ते 5 तासात पूर्णपणे आपल्याला तिथे कळतात. आणि इतरत्र गर्दी किंवा इतरत्र लोक नसल्यामुळे फक्त ज्यांना अपेक्षित आहेत तेच लोक तिथे असल्यामुळे कार्यक्रमाला खूप चांगल्या प्रकारे ग्रेस येतो आणि खूप चांगल्या प्रकारे लोकांना विचारांची देवाणघेवाण तिथे होते, असं मी तुम्हाला या माध्यमातून सांगू इच्छितो. धीरजजी, जसं तुम्ही हे सांगितलं, हे इतकं जर महत्व आहे, तर याला उपस्थिती देखील तितकी असली पाहिजे, प्रॉपर योग्य करेक्ट. पद्धतीची जी आवश्यक आहे ते. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक उमेदवाराने जो विवाह इच्छुक आहे, त्याने येऊन बोललं पाहिजे. या 2 गोष्टी आहेत. एक तर अशा कार्यक्रमांमध्ये उपस्थिती फार कमी जाणवते आणि जर मुलगा आला असला, तर तो स्टेजवर येणार नाही. जरी असेल तरी स्टेजवर पोहोचणार नाही किंवा त्याचे फक्त पालक तिथे उपस्थित राहतील. हे चित्र जे आहे, हे चित्र जरा योग्य वाटत नाही. याच्यावरती अं, उपाय आणि तुम्ही कसं आवाहन कराल? बरोबर. पुणे हे तसं मध्यभागाचं ठिकाण आहे, कारण पुण्यापासून मुंबई जवळ आहे, नाशिक जवळ आहे आणि पुण्यामध्ये सगळे जॉब करणारे मुलं आणि मुली त्या तर येतातच आणि गावाकडून मॅक्झिमम मुली येतात. मुलांचं प्रमाण थोडंसं कमी आहे, पण मी त्यांनाही आवाहन करेन लोकशाहीच्या माध्यमातून की त्यांनी सुद्धा ह्या कार्यक्रमाला यावं आणि हा कार्यक्रम अटेंड करावा. आणि पुण्यामध्ये आम्ही म्हणजे सगळ्या व्यक्ती ही स्टेजवर येते आणि बोलते, आम्ही प्रत्येकाला बोलतं करतोच. प्रत्येक व्यक्ती येते. हा प्रकार म्हणजे आपण म्हणू शकतो की रावेर, जळगाव या साईडला थोडंसं पब्लिक स्टेजवर येत नाही, नाव येतं तेव्हा ते स्टेजवर येत नाही, पण तसं पुण्यामध्ये होत नाही. कारण पुण्यामध्ये लिमिटेडच पब्लिक आहे, त्याच्यामुळे त्यांच्या प्रत्येकावर तेवढा फोकस आम्ही देत असतो, प्रत्येकाला वेळ देत असतो आणि प्रत्येक जणाला बोलतं करतो. आणि ते कार्यक्रमाला यावे त्याच्यासाठी आपण म्हणजे आमचे जे तुम्ही फी स्ट्रक्चर बघितलं असेल, कारण पुण्याचा खर्च थोडासा जास्त असतो. तर मुलगा किंवा मुलगी नसेल तर पुस्तक हे त्यांना विकत घ्यावं लागतंय. आणि जर कधी मुलगा मुलगी असेल तर त्यांना आम्ही फ्री ऑफ कॉस्ट मध्ये देतो. तर त्याच्यामुळे मुलं मुली हे जास्तीत जास्त यावं, हा त्याच्या मागचा उद्दिष्ट आहे. पैसा कमवणं हा बिलकुल उद्दिष्ट नाही. कारण आमचे जे काही डोनर्स आहेत, जे आमचे ऍडव्हर्टाइजमेंट देतात, त्याच्यावर आमचा कार्यक्रम चालू असतो. त्या निमित्ताने मी त्यांचे आभार मानू इच्छितो की त्यांच्यामुळेच आम्ही हा कार्यक्रम एवढे दिवस झाले चालू शकतोय. 1 ते 1.5 लाख रुपये कार्यक्रमाला सव्वा ते 1.5 लाख रुपये खर्च असतो आणि आमचे जे काही ऍडव्हर्टायझर्स आहेत त्यांचे खरोखर मनापासून अंतःकरणपूर्वक कृतज्ञता त्यांच्यावरती व्यक्त करतो. धीरजजी, तुम्ही हा सगळा कार्यक्रम करत असताना मुलांशी संवाद साधत असतात, त्यांच्याशी बोलत असतात, त्यांच्याशी प्रश्न विचारून त्यांचं राहणीमान, त्यांचं चालणं, बोलणं हे सगळं तुम्ही जाणून घेता. याच्यामध्ये प्रश्नाचं स्वरूप कसं असतं? त्याला बोलतं करतात असं तुम्ही सांगितलं. बोलतं करतात म्हणजे कशाप्रकारे बोलतं करतात? कशी रचना असते या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये? नक्कीच दादा. तर आपण करंट अफेअर म्हणून बरेच जण पुण्यामध्ये म्हटलं जॉब करणारे असतात, तर करंट जे मार्केट सिच्युएशन्स त्याच्यावर सुद्धा आपण बोलतो आणि काही जण गावाकडचे असतात त्यांना त्या पद्धतीने प्रश्न विचारत असतो. पण बरेचसे प्रश्न हे कौटुंबिक सुद्धा असतात की तुम्हाला लग्नानंतर कौटुंबिक एकत्र कुटुंब पाहिजे की विभक्त कुटुंब पाहिजे, असे प्रश्न त्या पद्धतीचे आपण प्रश्न विचारतो. नंतर दिवाळीत आपण काय केलं, म्हणजे सणवार आपण कसे साजरे करतो, असे बेसिक प्रश्न आपण त्यांना विचारतो, जेणेकरून तेही बोलते होतात, त्यांचे थिंकिंग पण कळतं आणि आपण त्याच्यावरून त्यांना जज करू शकतो. वाह! खूप छान आपण कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आपल्याला खरंच खूप खूप मनापासून शुभेच्छा. आपला युवक-युवती वधूवर परिचय मेळावा खूप अतिशय जोरदार आणि योग्य पद्धतीने ज्यांची इच्छित त्यांना साध्य करायचं आहे, अशा पद्धतीने होईल अशी निश्चित मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. मात्र आपण पाहत आहात लोकलाईव्ह तुमच्या मनातलं. नमस्कार.